जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या पहान गावामध्ये पावसाची जोरदार हजेरी, तर पहान गावात असलेल्या मुसळधार पावसामुळे नव्यानं बांधण्यात आलेले तलाठी कार्यालय पाण्याखाली। हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर निफाडमध्ये टोमॅटो आणि मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली। जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलं। टोमॅटो आणि मिरची पिकांचे यामुळे नुकसान। नागपुरातील पाचपावली परिसरातील हिरा स्वीट मार्टवर अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई। उत्पादन युनिटमध्ये मृत उंदीर आढळल्यामुळे कारखान्याचा परवाना रद्द। गोंदिया नगर परिषद कार्यालयामध्ये टॅक्स विभागातील स्लॅब कोसळला। टॅक्स विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन या ठिकाणी काम सुरू आहे, तर टॅक्स भरणारे येणाऱ्या व्यक्तींना सुद्धा जीवाच्या त्यांचाही धोका। नागपूर जिल्ह्यातील फुकेश्वर शिवारामध्ये भर दिवसा चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा हा थरार कॅमेऱ्यात कैद। लुटमारीचा व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती। बुटीबोरी पोलीस स्टेशन हद्दीतील फुकेश्वर गावातली ही थरारक घटना। गडचिरोलीमध्ये धावत्या एसटी बसचा मागील भाग या ठिकाणी निखळून पडलाय। एटापल्लीमधील ही धक्कादायक घटना। या प्रकरणी अहेरी एसटी आगारातील सहाय्यक कारागीर निलंबित। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये भीषण कार अपघात। 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू। भडगाव रोडवरील अरिहंत ऑटोमोबाईल समोर मध्यरात्री कार झाडावर आदळल्यामुळे या ठिकाणी भीषण अपघात। चिपळूणच्या लोटे एमआयडीसीमधील प्रदूषणावर ग्रामस्थ आक्रमक। शेतात दूषित पाणी सोडल्याचा गंभीर आरोप। लोटे सोनगावसह विविध गावातील ग्रामस्थ CETP प्लांटवर एकवटले। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी।